एफडीए फक्त खासगी ठिकाणांवर कारवाई करते की सरकारी आस्थापनांमध्येही अशा धडक कारवाया होत आहेत, असा सवाल उपस्थित केलाय मुंबई हायकोर्टानं। राज्यभरात तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली एफडीएच्या मोहिमा राबवल्या जात आहेत, ज्याची सगळीकडे चर्चा होतीये। अशातच हायकोर्टानं एफडीएला रडारवर का घेतलं? तुकाराम मुंढेंच्या कारवायांविरोधात कोर्टात नेमकी कुणी धाव घेतली? कोर्टानं एफडीएला कोणते प्रश्न विचारले? सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। राज्यभरात तुकाराम मुंढे धडक कारवाया करतायत। औषधं असेल, डेअरी असेल, हॉटेल्स असेल, या सगळ्यांचे धाबे एफडीएच्या कारवायांमुळे दणाणलेत। जिथे एफडीएची धाड पडली तिथं एक जरी झुरळ किंवा माशी आढळली तर त्या हॉटेलचा बाजार उठलाच समजा। अशी धडक कारवाई मुंढेंनी बुधवारी मुंबईत सुद्धा केली। 60 वर्षांहून जुनं पूर्णिमा हॉटेल, ज्याचा परवाना थेट निलंबित करण्यात आला। मुंबईत हाय प्रोफाईल 5 क्रीडा क्लबचे परवाने निलंबित करण्यात आले। यांच्या किचनमध्ये एफडीएला अस्वच्छता आढळली, माशा आढळल्या, झुरळ आढळली, म्हणून एफडीएनं ही कारवाई केली। अचानक एफडीए धाडी टाकतं आणि एक जरी त्रुटी आढळली तर थेट परवाना निलंबित करतं। खरं तर हे जे तिथे खाण्यासाठी येतात त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण आता हॉटेल व्यावसायिक याच कारवाई विरोधात कोर्टात गेलेत। तुकाराम मुंढेंनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच एक धडक कारवाई केली होती नवी मुंबईतील पार्क इन बाय रॅडिसनवर। याच हॉटेल व्यावसायिकानं आता थेट कोर्टात धाव घेतली आहे। अचानक तपासणी झाली आणि महिन्याच्या सुरुवातीलाच अन्न परवाना या हॉटेलचा निलंबित करण्यात आलेला होता। आता त्यानंतर हा हॉटेल व्यावसायिक थेट कोर्टात गेला, याचिका दाखल केली आणि या संदर्भात कोर्टात सुनावणी झाली। यावेळी हॉटेलतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी म्हटलं, किरकोळ त्रुटींवर थेट परवाना निलंबित करणं योग्य नाहीये। एक झुरळ सापडलं किंवा 10 झुरळ सापडली हा मुद्दा नाहीये, मात्र केवळ तपासणी यादीतील त्रुटींच्या आधारे परवाना निलंबित करता येणार नाही। यावरूनच हायकोर्टानं एफडीएला प्रश्न विचारले। प्रश्नांची सरबत्तीस एफडीएवर केली। एफडीए केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई करतंय की सरकारी आस्थापनांमध्येही अशा प्रकारे अचानक तपासण्या केल्या जात आहेत? मुंबई उच्च न्यायालयाच्या म्हणजेच मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनची तपासणी एफडीए कडून झाली आहे का? सरकारी निमसरकारी संस्थांमधील उपाहारगृहांची तपासणी करून नियमांचं पालन केल्याची खात्री एफडीएनं केली आहे का? असे सवालच हायकोर्टाने केले। एफडीएनं फक्त खासगी आस्थापनांवरच कारवाई करणं बरोबर नाही। मंत्रालय किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनची तपासणी करा आणि शुक्रवारी अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं एफडीएला दिलेले आहेत। अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करताना वास्तववादी दृष्टिकोन एफडीएनं ठेवला पाहिजे, अशा सूचना देखील मुंबई हायकोर्टानं एफडीएला दिल्यात। सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये तडजोड करता येणार नाही, ही एफडीएची भूमिका न्यायालयानं मान्य केली, पण त्यांना सवालही केले। आता पार्क इन बाय रॅडिसन प्रमाणेच दक्षिण मुंबईतील नुकतंच पूर्णिमा उपहारगृह, पूर्णिमा रेस्टॉरंट, ज्याच्यावर कारवाई करण्यात आली, त्या हॉटेल व्यावसायिकानं सुद्धा आता कोर्टात धाव घेतली आहे। मनमानी पद्धतीनं कारवाई करत एफडीएनं फेरफार केली किंवा आमचा परवाना रद्द केला, असा आरोपच आता पूर्णिमा रेस्टॉरंटनं सुद्धा केलाय। नरहरी झिरवळ, जे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत, यांच्याकडे सुद्धा तुकाराम मुंढेंविरोधातलं एक पत्र आलेलं आहे। त्याच्यामुळे तुकाराम मुंढेंच्या धडक कारवायांची अशा प्रकारे चर्चा होत असताना, त्यांच्या कारवायांचं कौतुक होत असताना, त्यांच्या कारवाया आता वादाच्या भोवऱ्यात अडकतात का, असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण तुकाराम मुंढेंविरोधात आता लोक पुढे येत आहेत आणि थेट कोर्टात धाव घेत आहेत। कारण हॉटेल व्यावसायिकांचे धाबे तुकाराम मुंढेंच्या कारवायांमुळे दणाणले आहेत आणि हेच हॉटेल व्यावसायिक आता कोर्टात जात आहेत आणि किरकोळ कारणांवरून आमचे परवाने रद्द केलेत, असा आरोप करतायत। आता या सगळ्यांवर पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुकाराम मुंढे या सगळ्यांवर काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। तुकाराम मुंढेंच्या कारवायांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।